गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरीचा गणितचा क्लास घेणार आहोत. मराठीचे आपले सगळे घटक शिकून झालेले आहेत. 5 जानेवारीला आपली फायनल परीक्षा आहे. दुसरीचा आपला जो सिलेबस आहे तो आहे दुसरीचा सिलेबस आपला झालेला आहे. दुसरीचा प्रश्नसंच फायनलचा आपला 75 मार्क प्रश्न असणार आहेत. 150 गुण असणार आहेत. त्यामध्ये गणिताचे 25 असणार आहेत, मराठीचे 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 10 प्रश्न 20 गुण, गणित 25 प्रश्न 50 गुण, तसेच बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. आलं लक्षात? तर आज आपण परवा आपण लेक्चरला आपण हे बघितलं होतं, कालमापन बघितलं होतं. तर कालमापनचं रिव्हिजन आणि नाणी व नोटा आज आपण घ्यायचं आहे. पहिल्यांदा कालमापन बघूयात आपण. कालमापन मध्ये जर बघितलं तर आपल्याला 1 तास म्हणजे किती मिनिटं. आता हे घड्याळ असतं. घड्याळामध्ये आपण बघतो 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर घड्याळामध्ये एकूण 12 अंक असतात. लहान काट्याला पण तास काटा म्हणतो, मोठ्या काट्याला मिनिट काटा म्हणतो आणि सेकंद काटा असे असतात. 12 ते 3 पर्यंत 15 मिनिटं पूर्ण होतात. 12 ते 1 पर्यंत 5 मिनिटं, 12 ते 2 10 मिनिटं, 2 ते 3 2 ते 3 5 मिनिटं, म्हणजे अशा प्रकारे 5 5 5 मिनिटं काय होतात. त्याच्यानंतर बघा 12 वर लहान काटा आहे. अशा प्रकारे हे काय होत जातात. आपली टायमिंग आपण दाखवतो. 15 मिनिटे म्हणजे पाव तास. 15 मिनिट म्हणजे आपल्याला जर बघितलं तर 15 मिनिटे म्हणजे पाव तास. 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास. 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. तर अशा प्रकारे काय आहे, हे घड्याळाचं काय आहे, तर माप आहे. आपण 15 मिनिटं म्हणजे तर बघितला तर 15 मिनिटं 12 ते 3 वाजेपर्यंत 15 मिनिटं पूर्ण होतात. म्हणजे 12 ते 1 5 मिनिटं, 2 ते 1 ते 2 5 मिनिटं, 2 ते 3 5 मिनिटं, अशी एकूण 15 मिनिटं बरोबर होतात. मग ही 15 मिनिटं म्हणजे 12:30 कधी वाजतात, ज्यावेळी हा तास काटा तास काटा 6 वर असतो आणि मिनिट काटा पण 6 वर असतो. ते 6:30 वाजलेले असतात. म्हणजे तास काटा ज्या अंकावर असेल तेवढे वाजले, पण मिनिट काटा हा नेहमी 12 वर असला पाहिजे. मग आपल्याला तेवढे वाजले हे आपण काय करू शकतो, ओळखू शकतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे कालमापन या घटकामध्ये इयत्ता दुसरीसाठी आपण आज काल उद्या याचा परिचय आहे. म्हणजेच काय, आज मंगळवार आहे तर उद्या कोणता वार असेल. आज मंगळवार आहे तर उद्या बुधवार असेल. काल बुधवार होता तर आज कोणता वार असेल. आता समजा काल बुधवार होता तर आज गुरुवार आहे. आलं लक्षात? काल तू जाऊन आणणार, तू आणणार जाऊन पाठी देते नंतर. हळूहळू जात आहे. येते जातच ना सायकलवर ना. तिथंच लावून लगेच घे. असं पण झालं. बघा, आज शुक्रवार आहे तर काल कोणता वार असेल. आज शुक्रवार असेल तर काल कोणता वार असणार आहे. आज शुक्रवार तर काल गुरुवार असणार आहे. असे सुद्धा प्रश्न विचारतात. बघा, आता प्रश्न काय विचारलाय, तास काटा 8 वर. याच्यावरचे आता आपण प्रश्न बघूया. तास काटा 8 वर. तास काटा 8 वर. मिनिट काटा 12 वर. मिनिट काटा 12 वर असल्यास घड्याळात किती वाजतात. बघा, तास काटा 8 वर, हा 8 वर आणि मिनिट काटा 12 वर. तुम्हाला मी सूचना दिली होती की
कसं असतंय, मिनिट काटा ज्या अंकावर असेल आणि ज्या नाही, मिनिट काटा हा 12वरच असला पाहिजे. तास काटा मात्र कोणत्याही अंकावर असेल तर तेवढे वाजले आपण म्हणतो. तास काटा ज्या अंकावर असेल तेवढे वाजले आपण म्हणतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये मिनिट काटा कितीवर पाहिजे, 12वरच पाहिजे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे वाजले असं म्हणतो. आता प्रश्न काय विचारलेला आहे, घड्याळात तास काटा 2वर मिनिट काटा 12वर असला तर किती वाजले. तास काटा 2वर मिनिट काटा 12वर म्हणजेच 2 वाजले. आठवड्यातून आता ह्याच्यावरचे प्रश्न फळ्यावर मी लिहून देणार आहे. प्रत्येकाचे प्रश्न पट 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 उत्तर तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत. आणि मी तुम्हाला काय करणार आहे, ती उत्तरं सांगताना बरोबर आहे का बघणार आहे. पण याचे मी पर्याय देणार नाही. 30 मिनिटे म्हणजे 30 मिनिटे म्हणजे किती तास. हा, 30 मिनिटे म्हणजे किती तास. दुसरा प्रश्न बघा, आठवड्यात एकूण दिवस किती असतात. आठवड्यात एकूण आठवड्यात एकूण दिवस किती असतात. आठवड्यात एकूण किती दिवस असतात. तिसरा प्रश्न बघा, 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद. 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद. घड्याळ किती तासांचे असते. घड्याळ किती तासांचे असते. 5 नंबर, घड्याळातील सर्वात घड्याळातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती. घड्याळातील सर्वात लहान व मोठी संख्या कोणती. 60 मिनिटे वजा 40 मिनिटे म्हणजे किती मिनिटे. 6वा प्रश्न, 60 मिनिटे वजा 40 मिनिटे बरोबर किती मिनिटे. 7वा प्रश्न, पाव तास म्हणजे किती मिनिटे. नंतर पाऊण तास म्हणजे किती मिनिटे. पाऊण तास म्हणजे किती मिनिटे. 9वा प्रश्न, 3 वाजता तास काटा किती वर असेल. 3 वाजता तास काटा किती वर असेल. तुम्हाला एक 5 मिनिटं वेळ देणार आहे. त्या 5 मिनिटाच्या वेळामध्ये या सर्वांची पटपट पट उत्तर सांगायचे आहेत. लगेच आपण पुढचा घटक चालू करायचा आहे. चालू करा. बघा, प्रश्न नीट वाचायचे. 30 मिनिटे म्हणजे किती मिनिटे.
आठवड्यातून एकूण दिवस किती? पुढे बघा, 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद? घड्याळ किती तासांचे असते? घड्याळात सर्वात लहान काटा व मोठा काटा, मोठी संख्या कोणती? सर्वात लहान व मोठी संख्या कोणती? 60 मिनिटे वजा 40 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? पाव तास म्हणजे किती मिनिटे? प्रश्न सोपे आहेत बघा. 30 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? आठवड्यातून एकूण दिवस किती? 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद? घड्याळ किती तासांचे असते? घड्याळातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? 60 मिनिटं वजा 40 मिनिटं किती मिनिटं? पाव तास म्हणजे किती मिनिटे? पाऊण तास म्हणजे किती मिनिटे? 3 तासावर 3 तास, 3 वाजता तास काटा कितीवर असतो? बघा, तर 30 मिनिटं म्हणजे किती मिनिटे? 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. उत्तर बरोबर आहेत का? बघा, 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास. आठवड्यात एकूण किती दिवस असतात? आठवड्यात एकूण 7. बरेच जणांचा फायनलला हा प्रश्न पडला होता आणि हा प्रश्न चुकवला होता. आठवड्यात एकूण 7 दिवस असतात. आठवड्यात एकूण 7 दिवस असतात. 2 मिनिटे किती सेकंद? 2 मिनिटे म्हणजे किती सेकंद? 2 मिनिटे म्हणजे 120 सेकंद. 2 मिनिटे म्हणजे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 2 मिनिटं म्हणजे 120 सेकंद. घड्याळ किती तासांचे असते? घड्याळ किती तासांचे?
बघा पुढे बघा. घड्याळ किती तासांचे असते? घड्याळ हे 12 तासांचे असते. म्हणजे 12 तासांचे असते. म्हणजेच काय, 1 तास 2 तास असे मिळून घड्याळ हे 12 तासांचे असते. घड्याळातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? घड्याळातील सर्वात लहान 1 व सर्वात मोठी 12 ही संख्या आहे. आलं लक्षात? 60 मिनिटं वजा 40 मिनिटं किती? 60 मिनिटातनं 40 वजा करू शकता आपण. 60 वजा 40 20 मिनिटे. पाव तास म्हणजे किती मिनिटे? पाव तास म्हणजे 15 मिनिटे. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. पाऊण तास म्हणजे, याच्यामध्ये बरीच मुलं चुकतात. पाव तास म्हणजे 15 मिनिटे, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. 3 वाजता तास काटा कितीवर असेल? 3 वाजता तास काटा हा 3 वरच असेल. कारण की तास काटा जेवढे वाजले त्यावरच असतो. 3 वाजता तास काटा हा 3 वरच असेल. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, यांची उत्तर लिहायची आहेत. पुढं बघा. आता आपण कालमापन हा घटक घेतला. आता त्याच्यावर अजून काही तोंडी प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. मीना सकाळी 9 वाजता शाळेत गेली, सायंकाळी 5 वाजता घरी आली, तर ती किती तास शाळेत गेली? 9 वाजता गेली ना. 9 10, हा 9 10 11 12 1 2 3 4 5 एकूण 8 तास झाले बघा. हा 9 नंतर 13 14 म्हणायचं नाहीये. बरीच मुलं 13 14 म्हणतात. 9 9 झाले. 10 11 12 1 2 3 4 5 एकूण 8 तास. म्हणजे एकूण ती किती तास शाळेत गेली? 8 तास शाळेत गेली. सोनाली दुपारी 2 वाजता खेळायला गेली व 5 वाजेपर्यंत खेळून आली, तर ती किती तास खेळली? मग 2 3 4 5, मग एकूण ती काय किती किती तास खेळली बघा. 2 वाजता गेली. 2 3 4 5. आले लक्षात? म्हणजे 3 तास ती खेळलेली आहे. नाणी व नोटामध्ये तुम्हाला माहिती आहे. आता नाणी किती किती रुपयाची असतात? तर बघा, नाणी व नोटा, आता कालमापन आपला घटक झालेला आहे. 1 रुपयाचं नाणं असतं, 2 रुपयाचं नाणं असतं, 5 रुपयाचं नाणं असतं, 10 रुपयाचं नाणं असतं, 20 रुपयाचं नाणं असतं. हा म्हणजे नाणं किती? आता सध्या जर बघितला, पूर्वी 1 पैसे 2 पैसे 5 पैसे अशी नाणी असायची, पण आता ती बंद झालेली आहेत. 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपये, 20, आणि आता 20 रुपयाचं नाणं सुद्धा निघालेलं आहे. लक्षात घ्या, नाणी कितीची आहेत? 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं आणि 20 रुपयाचं नाणं. नोटा किती रुपयाच्या आहेत? नोटा या 20 रुपयाच्या आहेत. 20 रुपयाच्या नोटा, 10 रुपयाची, सॉरी पहिला 10 लिहा. 10ची नोट, 10 रुपयाच्या नोटा, 20 रुपयाच्या नोटा, 10 20 नंतर डायरेक्ट 50 रुपयाची नोट आहे. 2 रुपयाची सुद्धा नोट होती. 2 रुपयाची सुद्धा नोट होती पूर्वी. त्याच्यानंतर 50 रुपयाची झाली. नंतर 100 रुपयाची नोट, 100, 200, 500 आणि 1000. 500 आणि 1000. तर 500 आणि 1000 रुपयाची काय होत्या? नोटा ह्या होतात. मग बघा, 500 व 1000 रुपयाची नोट झाली. मग ह्या नोटा तुम्ही लक्षात ठेवायच्या. आता 2 रुपयाची नोट पूर्वी होती, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50 रुपयाची, 100 रुपयाची, 20, 200 रुपयाची, 500 रुपयाची आणि 1000 रुपयाची. असं टोटल काय झाल्या? ह्या नोटा झालेल्या. मग पुढे बघा, आता ह्या नोटांवर कसे प्रश्न पडतात? 1000 रुपयाची सुद्धा आता नोट आहे, 2000ची सुद्धा आहे. मग बघा पुढं काय होतं, तर कसे देतात बघा. ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतात? 40 रुपये अधिक 30 रुपये अधिक 10 रुपये बरोबर किती रुपये? 40 आणि 30 70 आणि 10 80 रुपये. मग यांची टोटल आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 80 रुपये काय करायचे आहे? बेरीज करायची आहे 80 रुपये. बरं, आलं लक्षात? 5.25 रुपये. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट शिकायची म्हणजे बघा,
बघा, 100 पैसे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 200 पैसे म्हणजे 2 रुपया. 200 पैसे म्हणजे 2 रुपया. पुढे बघा, 100च्या निम्म किती? 50 पैसे. पै म्हणजे पैसे घ्या, पैसे. 50 पैसे म्हणजे अर्धा 1 रुपया. 75 पैसे म्हणजे पाऊण 1 रुपया. त्याच्यानंतर बघा, 25 पैसे, 25 पैसे म्हणजे पाव 1 रुपया. आता बघा, 150 पैसे म्हणजे आता 1.5 रुपया. 200 पैसे झालेला आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, हे लिहून घ्या 2 मिनिटं. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, प्रश्न विचारतात 1 रुपया म्हणजे, बघा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 200 पैसे म्हणजे 2 रुपया, 50 पैसे म्हणजे अर्धा 1 रुपया. त्याच्यानंतर बघा, 75 पैसे म्हणजे पाऊण 1 रुपया, 25 पैसे म्हणजे पाव 1 रुपया, 150 पैसे म्हणजे 1.5 रुपया. अशा प्रकारे काय करायचंय, त्याची विभागणी करायची आहे. आलं लक्षात? पुढे बघा, 50 रुपयाची मोड म्हणजे 5 रुपयाची किती नाणी? प्रश्न कसा विचारलाय बघा, 50 रुपयाची मोड म्हणजे 5 रुपयाची किती नाणी? 5 रुपयाची किती नाणी? बघा, आता 5 रुपयाची 2 नाणी म्हणजे 10 रुपये. बघा, 5 रुपयाची 2 नाणी म्हणजे किती झाली? 10 रुपये झाली. 50 रुपये व्हायला किती नाणी घ्यायला पाहिजेत? 5 रुपयाची एक. आता बघा, 10 रुपयाला 2 नाणी, 20 रुपयाला 4 नाणी होणार, 30 रुपयाला 4, 5, 6 नाणी, 40 रुपयाला 7, 8 नाणे, आणि 50 रुपयाची म्हटली तर एकूण 10 नाणी होतात. 50 रुपयाची किती नाणी होणार आहेत? तर एकूण 10 नाणी आपल्याला काय करायला लागलेले आहेत? द्यायला लागणार आहेत. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, गणित जी दिलेली आहे ती करायची आहे. आता ह्याच्यावरच तुम्हाला गणित देतो, तुम्ही सोडवायचे. बघा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 50 पैसे म्हणजे अर्धा 1 रुपया, पाव 5 पैसे म्हणजे 25 पाव रुपया म्हणजे 25 पैसे, पाव 1 रुपया म्हणजे 25 पैसे. तुम्हाला आता प्रश्न देणार आहे, ती सोडवा. 100 रुपयाची मोड म्हणजे किती रुपये? ₹10 म्हणजे किती रुपयाची मोड होणार आहे? त्याच्यानंतर बघा, 50 रुपये मध्ये 5 रुपयाची किती नाणी? 5 रुपयाची किती नाणी होणार आहेत? 5 रुपयाची किती नाणी होणार आहेत? बघा, 100 रुपये मध्ये 100 रुपये बरोबर रुपये मध्ये 10 रुपयाच्या किती नोटा असणार आहेत? 10 रुपयाच्या नोटा किती?
10 रुपयाच्या नोटा किती? त्याच्यानंतर बघा, ₹5.6 म्हणजे किती पैसे? ₹5.6 रुपये म्हणजे किती पैसे? बघा, ₹5.6 म्हणजे किती पैसे? ₹3.50 म्हणजे किती? ₹3.50 म्हणजे किती? तुम्ही सांगायचं आहे. ₹3.50 म्हणजे किती? याची उत्तरं सांगा. लगेच तुम्हाला मी काय करणार आहे, पुढची उत्तरं मी प्रश्न तोंडी विचारणार आहे. 2 मिनिटं तुम्हाला वेळ दिलेला आहे. याची उत्तरं सांगा. बघा, ₹30.50 म्हणजे 3.5 रुपये. 3.5 रुपये. 1 रुपयाची मोड म्हणजे 10, सॉरी, 10 रुपयाची मोड म्हणजे एक रुपयाची 10 नाणी. 1 रुपयाची 10 नाणी. 10 रुपयाची मोड म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी. 100 रुपयाची मोड म्हणजे 10 रुपयाची 10 रुपयाची 10 नोटा. 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपयाची मोड. 50 रुपये व 5 रुपये म्हणून किती नाणी येत नाही? 50 रुपये व 50 रुपये इथं काय गणित दिलेलं होतं तर 50 रुपये म्हणजे 5ची मोड किती? हा, 50 रुपये म्हणजे 5ची मोड किती येते? 50 रुपये म्हणजे 5ची मोड तुम्हाला मगाशी सांगितलं की 10 येते. 5च्या 10 कॉईन येतात. 10 रुपये, तर 10 रुपयाच्या नोटा किती होतात? 100 रुपये मध्ये 10 रुपयाच्या नोटा किती? तर 100 रुपये मध्ये 10 रुपयाच्या 10 नोटा होतात. 10, 20, 30, 40 आपण म्हणतो. तर ₹5.6 म्हणजे किती पैसे? ₹5.6 म्हणजे 5 रुपये 50 पैसे. किती पैसे? 5 रुपये 50 पैसे म्हणजे 550 पैसे येतात. 550 पैसे. आले लक्षात? आता पुढे प्रश्न कसे विचारलेले आहेत बघा. 30 रुपये अधिक 10 रुपये वजा 5 रुपये म्हणजे किती रुपये? 30 रुपये अधिक 10 रुपये म्हणजे 40 रुपये. 40 रुपये मधनं 5 वजा करा, 35 रुपये. आले लक्षात? तर ₹4.50 म्हणजे किती रुपये? तर ₹4.50 म्हणजे 4.5 रुपये. ₹3.50 म्हणजे किती रुपये? ₹3.50 म्हणजे 3.5 रुपये. आलं लक्षात? तर अनिताकडे 4 नोटा आहेत, त्यांची एकूण किंमत 200 रुपये. तर त्या किती रुपयांच्या नोटा असतील? अनिताकडे एकूण 4 नोटा आहेत, कितीच्या? 200च्या. मग अनिताकडे किती रुपयाच्या नोटा असतील? तर 4 नोटा म्हणजे समजा 4 नोटा आहेत आणि टोटल पैसे आहेत 100 रुपये. मग त्या 100 रुपये, मग त्या नोटा किती रुपयाच्या असतील? आलं लक्षात? तर 4 नोटा म्हणजे 50 रुपयाच्या 4 नोटा असतील बघा. 50-50 100, 50-50 100, 100-100 200, 100-100 200. आलं लक्षात? तर याच्यामध्ये कसं होणार आहे?
50 50 100, 50 50 100, 200 रुपये. हा, म्हणजेच काय होणार आहे, 50 रुपयाच्या एकूण किती नोटा असणार आहेत? 50 रुपयाच्या एकूण 4 नोटा असणार आहेत. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आज आपण नाणी व नोटा हा घटक सुद्धा शिकलेलो आहोत. त्याच्यावर तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ₹5.6 म्हणजे किती पैसे? ₹5.6 म्हणजे 5 रुपये 50 पैसे. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आपण काय करूयात, इथंच थांबूयात. ओके, थँक्यू. आणि फक्त 15 महिना, पण आता महिन्याचे पण बरेच 10 दिवस गेलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. 5 जानेवारीला आपली फायनल परीक्षा आहे. थँक्यू.